9th क्वेश्चन म्हणतो बॅटरी जी आहे त्याचं व्होल्टेज 9 व्होल्ट आहे, सिरीज मध्ये लावलेत रेजिस्टन्स आणि प्रश्न इंटरेस्टिंगली फिरवलाय. एवढे सारे रेजिस्टर्स दिलेले आहेत आणि आपल्याला विचारले की जो 12 ओम रेजिस्टर आहे त्याच्यातून किती करंट फ्लो होईल. आता आपण एक गोष्ट शिकली आहे, सगळेजण काय करतील, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढतील, मग ओम्स लॉ लावून करंट काढतील आणि करंट काढून परत ओम्स लॉ लावून आर ची व्हॅल्यू 12 ओम ठेवून आन्सर काढतील. तर तसं नाही करायचं. आपल्याला माहिती आहे सिरीज मध्ये करंट सेमच असतो, तर कोणत्याही रेजिस्टर मधून करंट तर सेमच जाणार आहे. तर हा कॉन्सेप्ट फक्त आपल्याला फसवायसाठी दिलेला आहे. तर आधी आपण काढूया आर एस सिरीज मध्ये. तर सगळ्या रेजिस्टन्सला ऍड करायचं आहे. हे झालं 0.5, 0.9, 1.4 प्लस 12, 13.4 ओम. आणि आपल्याला करंट काढायचा आहे V बाय R. आर एस असेल, V आहे 9, खाली 13.4, याला तुम्ही 90 करू शकता, 134, याला अजून लहान करा 45, ठीक आहे 67. आता याला बघा तुम्ही, अप्रॉक्स याचं जे आन्सर आहे हे 0.664237 च्या आसपास येते. हे तुम्ही करून पहा. तर हे एम्पियर आहे. ऍज resistors are in series, then current will constant. So current in 12 ohm is also 0.67 ampere. चला आता 10व करा. लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 10 विचारतो आपल्याला 176 ओम असे किती रेजिस्टर्स पॅरलल मध्ये लावायचे ज्यामुळे 220 व्होल्ट बॅटरीला 5 एम्पियर करंट जनरेट होईल. तर जो ईच रेजिस्टन्स आहे तो आहे 176 ओहमचा. आता बघा, करंट जो पाठवायचा आहे तो इक्विव्हॅलंट असेल 5 एम्पियर आणि जे व्होल्टेज आहे ते 220 आहे. तर आपल्याला इथे जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे पॅरलल वाला, जो कोणता असेल तो असेल V अपॉन I. तर 220 बाय 5 44 ओम हा इक्विव्हॅलंट पॅरलल मधला रेजिस्टन्स आहे. तर काम करा, पॅरललचा जो फॉर्म्युला आहे 1 अपॉन RP, असा आपल्याला 1 अपॉन R 1 अपॉन R असे समजा n रेजिस्टर्स लावायचे पॅरलल मध्ये. आपल्याला माहित आहे किती लावायचे. तर RP आहे 44 आणि 1 अपॉन आहे 76, 176 अँड n टाइम्स. बघा सगळ्याचा न्यूमरेटर सेम आहे, त्यांना ऍड केलं तर n येतो. डिनॉमिनेटर सेम आहे, तर मॅथमॅटिकली 1 बाय 44 इज n अपॉन 176. तर n इज 176 बाय 44, दॅट इज 4. असं काढायचं याला. सो required registers in parallel are 4. ही मेथड आहे काढण्याची. ते मांडत करायचं आहे. चला नेक्स्ट. फर्स्ट आपण 11th पाहू. आपल्याकडे 3 रेजिस्टर आहेत आणि तिन्ही 6 ओहमचे आहेत. लेट
R1, R2, R3 ऑल आर ऑफ 6 ओम. आपल्याला कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट पाहिजे 9 ओम. टू गेट 9 ohm as equivalent, we need two resistors in parallel and third in series, so that पहिला जो R1 येईल, RP1 जो येईल पॅरललचा किंवा RP जो येईल असं घ्या, RP 1/6 प्लस 1/6 हा ऍक्च्युली 1/RP आहे. तर RP जो येतो R1 into R2 upon R1 plus R2. 36/12 म्हणजे हा 3 ओम येतो. नाव इक्विव्हॅलंट इज RP मधून आलेल्या सोबत एक 6 ओम लावून द्या. 3 plus 6. So it becomes 9 ohm. तर पहिल्याचं करेक्ट मॅच झालं. सेकंड केस मध्ये to get R equivalent at 4 ohm, two resistors in series and one in parallel. उलट चालायचं आहे. तर पहिल्यांदा RS काढा, तर तो येईल 12 ओहम. आता R इक्विव्हॅलंट काढा, तर 1/12 प्लस 1/6. मला वाटते हे 72/18 असं येईल. हे 1/RQ आहे. पॅरलल करतोय ना आपण, तर इथून RP जो असेल तो 18/72. तर इथं जो R इक्विव्हॅलंट बनतोय तो 4 ओम. असं करायचं. खूप मस्त क्वेश्चन ठेवले त्यांनी. कालपासून बघा सगळ्या क्वेश्चन मध्ये काही ना काही छान डोकं लावलेले. असे नॉर्मल क्वेश्चन्स नाही. चला 12 ला अटेम्प्ट करा. फर्स्ट जो पार्ट आहे क्वेश्चनचा, तुम्हाला व्होल्टेज 220 दिलंय, ही RMS व्हॅल्यू आहे. पॉवर 10 वॅट आहे. तर रेजिस्टन्स काढा. आपल्याला माहिती आहे V²/P असेल. पहिले रेजिस्टन्स काढू आपण. आठवून घ्या. आता 220 into 220 आणि पॉवर 10 आहे. ते 4840 ओहम. हा जो आहे ना, असे आपल्याला n नंबर ऑफ रेजिस्टर्स वापरायचे. हे जे तुम्हाला विचारले इथं काही जण कन्फ्यूज होतील. सर करंट तर इथं दिलेला आहे, मग आपल्याला काय करावं लागेल? एवढं तर काय आहे, प्रत्येक रेजिस्टर आहे, पण आपल्याला इक्विव्हॅलंट किती आणायचे हे काढावं लागेल आधी. हा तर इच रेजिस्टर आहे ना. मग आता समजा नाव I इज इक्वल टू VR. ठीक आहे. तर तुम्ही एक काम करा, R ला घ्या. R काय येईल? I अपॉन, अरे उलटे केले मी, सॉरी बेटा. V इज इक्वल टू IR आहे ना. डोकं दुखलं की असं होते. तर करंट काय येईल? V/R. आता तुम्हीच सांगा. नाही, करंट नाही काढायचा, रेजिस्टन्स काढायचा आहे. करंट आहेच ना आपल्याकडं. V अपॉन I. हे परत 220 ठेवले, करंट 5 एम्पियर आहे. तर इक्विव्हॅलंट 44 आणायचं आहे. टू गेट equivalent resistance of 44 ohm, we need, let मध्ये बोल नका, n number of resistors of 4840 ohm each. असा क्वेश्चन आहे. तर ठीक आहे. आणि आपल्याला पॅरलल मध्ये लावायचे, ते महत्वाचं आहे. तर आता घेतलेला फॉर्म्युला
1/RP. RP आणायचं आपल्याला 44. असे प्रत्येक किती लावायचे? 4840 n लावायचे. तर काय होईल? सेम क्वेश्चन, n/4840. तर यांची व्हॅल्यू 44 म्हणजे 110. तर आपल्याला असे 110 बल्ब लावावे लागतील. कारण बघा ना, एवढ्या यायचे आणि पॅरलल लावायचे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पॅरलल मध्ये रेजिस्टन्स जो असतो तो कमी होतो. रेजिस्टन्स कमी झाला तर करंट वाढतो. तुम्ही म्हणाल सर 5 अँपिअरच सांगितलंय. 5 अँपिअर इज अ व्हेरी लार्ज करंट. खूप मोठा करंट असतो हा. ठीक आहे, कारण 220 व्होल्ट आहे. 5 अँपिअर म्हणजे खूप मोठा करंट आहे. 1 कुलम चार्ज खूप मोठा असतो. चलो, क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला? एक ओव्हनची प्लेट आहे ज्याचं 220 व्होल्ट लाईनला त्याला कनेक्ट केलंय. दॅट इज व्होल्टेज. आणि त्याला रेजिस्टन्स कॉईल आहे. तर RA त्याचं रेजिस्टन्स असेल पहिल्याचं. आणि दोन्ही सेम आहेत, ईच ऑफ 24 ओम. तर आपल्याला 3 केसेस मध्ये पाहायचंय की किती करंट जनरेट होईल. केस 1, जेव्हा आपण रेजिस्टन्स सेपरेटली घेतलं तर कुठलं तरी एक घ्या. समजा आपण हा सेपरेटली, कारण दोन्ही तर सेमच आहेत. तर करंट काय येईल? I इज इक्वल टू V/R. तर 220/24 किती येते? 9.16. 2 का 6? 9.16. तुमचं ऐकतो रे? हा, चला ठीक आहे. तर पहिल्या केसमध्ये करंट एवढा येईल. बोल नका. केस 2 मध्ये RA and RB इन सिरीज. तर इक्विव्हॅलंट लावा. RA प्लस RB. बेटा बोल नका म्हणतोय मी. 24 प्लस 24. या केसमध्ये 48 होईल. करंट होईल V/RS. 220/48. 4.583. हा, 4.583. ओके, ठीक आहे. आपण याला 5.9 म्हणू 5.8च म्हणू शकतो किंवा 4.6 म्हणू शकतो. चालते, एवढं काही नाही. चला, याचा तिसरा केस आणि 3 केस. आता काय करायचंय? 2 पॅरलल एक सिरीज. नाही रे, 2 तर रेजिस्टर आहेत. आता पॅरलल मध्ये लावा दोघांना. अजून आपली गाडी तिकडेच आहे काय? RA RB अपॉन RA प्लस RB. मी डायरेक्ट काढतोय. तर बघा, 24 आणि खाली 48 होईल. तर हे झालं एकूण 12. तर या केसमध्ये करंट असेल V/RB. हा 220 आणि हा 12. 18.3. बघा, मी तुम्हाला म्हणलं सगळ्यात जास्त ते पॅरलल मध्ये. हे तर सेपरेटली आहे. ठीक आहे, सिरीज मध्ये एकत्र आल्यामुळे रेजिस्टन्स वाढल्यामुळे करंट मिनिमाइज झाला. इथे ठीक आहे, नॉर्मलच आहे. पण इथे बघा खतरनाक जास्त. म्हणून पॅरललची गरजच आहे करंटला वाढवणे, कारण रेजिस्टन्स खूप कमी होतो. अतिशय क्लास क्वेश्चन दिले. 10th स्टँडर्डच्या मानानं खरंच छान क्वेश्चन आहेत. पुढे कॉम्पिटिशन मध्ये असेच प्रश्न असतात. आवडलं मला यांचं हे काम. चलो आगे बढ़ो. मुझे लगता है ये लास्ट क्वेश्चन आज करोगे आप. आवरवर भरपूर विचारले. या केस मध्ये एक काम करा. पहिल्यांदा करंट घ्या इक्विव्हॅलंट V/R. 6 व्होल्ट बॅटरी आणि R2 घ्यायचा आहे. R3 घ्यायचा आहे. हे सिरीज आहे ना. तर करंट घ्या 2 अँपिअर.
तर पॉवर घ्या आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि आर आपल्याला 2च घ्या म्हणून सांगितलंय क्वेश्चन मध्ये. तर पॉवर होते जनरेट 8 वॅट. ठीक आहे, 8 वॅट. आता तुम्ही बघा, तुम्ही कशात काढा, करंट तर सेम राहणार 2 एम्पियर. ही फर्स्ट केस. सेकंड केस मध्ये आरपी घ्या पॅरलल साठी, तर दोघांचं प्रोडक्ट आरपी आहे R1 R2 अपॉन R1 प्लस R2. हे झालं 24, हे 14. तर इथे इक्विव्हॅलंट किती आले? 12/7. 1/7. 12/7. हो, पण आपल्याला हे आरपी काढून काय उपयोग आहे? ठीक आहे, करंट काय येईल? हा काहीतरी गोंधळ आहे क्वेश्चन मध्ये.